रेल्वे स्टेशनवर आलो आहे आता. ट्रेन आहे बोललेलं ना मी तुम्हाला. स्टेशनवर आलो आहे आता. ठीक आहे, कारण की 1:45 वाजले, पाऊण वाजलं आणि 12:55ची ट्रेन आहे आम्हाला. सामान सिलेटर आहेत, 10 झालेच ते. स्टँड मोठावाला मी घेतला आहे, आणि सामान घेतलं. रोहित आला आहे स्टेशनपर्यंत सोडायला. प्लॅटफॉर्मवर थांबलो आता ट्रेनची वाट बघत. गाडी सुटली आमची. आता मस्करी अशी झालेली गंमत, त्या 4 नंबरची आधी गाडी लावलेली आणि नंतर हॉस्पिटलच्या वेळेवर झाली का 3 नंबरवर. ऑलरेडी गाडी थांबलेली 3 नंबरवर. नशीब सुटायचीच तयारी होती. जस्ट बसलो आणि गाडी सुटली. रोहित आलेला डब्यापर्यंत सोडायला आलेला. तर आपलं टोटल सीट घेतली, खालची सीट होती आणि ते एक लेडीज आहेत, मग त्यांनाच देऊन टाकली आणि दादावरती बसला. दादाला अपर सीट भेटली. तो कम्फर्टेबल वरतीच होते, कारण की येताना पण तो वरतीच झोपून आलेला. ठीक आहे, आता बसलो गाडीत. घरी पोचायचं आहे हिशोबात. 8 वाजेपर्यंत पोचली पाहिजे गाडी, जरी पुढे मागे झाली तरी थोडी. त्याच्यानंतर आपली 10 लोकल भेटेलच चर्चगेटवर. दोघंच होतं. आता थांबणार नाही, नॉनस्टॉप आहे. इकडून डायरेक्ट CSMT आहे, भुसावळला डायरेक्ट CSMT. तर पाण्याच्या 2-3 बॉटल घेतल्या. म्हणजे आता पाणी कुठे भेटणार नाही करून. आपलं मध्ये मध्ये अपडेट देतो जाग राहिली तर मला. सकाळचे 6:35 झाले आता. मी आय एम समवेअर, पण एवढं तर नक्की आहे का मी मुंबईमध्ये आहे, कारण की हे बिल्डिंग्स जे दिसतात मोठ्या मोठ्या ते ऑफकोर्स आपल्या मुंबईमध्येच आहेत. आता झोपलं अजून, मी आलो खाली. मॉर्निंग लागले, ठीक लागले. ट्रेन अशी हालतच करून झोप लागत नव्हतं. मुंबईमध्येच आहे कन्फर्म, कुठे आहे ते माहीत नाही. आता आम्हाला तसं 8चा CSMTचा टाईम आहे, म्हणजे 7:55चा. आता काय बोलतो, चहा वगैरे आलं नाही, खाला तर घेता मोठ्या. ठीक झाला, अजून पूर्ण आराम नाही. पूर्ण झाल्यावर सांगतो काही गेला. बोललो ना मुंबईला जसं आता कल्याण आहे, कल्याणला आहे. कल्याण रेल्वे स्टेशन. कॉफी घेतली आता. उठला दादा पण उठला, कॉफी घेतली, उठला. नवाब साहेब उठला. कल्याण सोडलं आता, टुवर्ड्स आवर डेस्टिनेशन. या सकाळची कॉफी घ्यायला आज बाहेर. सकाळ कॉफी. पाऊस आहे मुंबईमध्ये. आलो ना मुंबई, पावसाने दर्शन दिले. आल्या ओलं झालंय पूर्ण. CSTला पोचता ढग पण भरल्यात बऱ्यापैकी. पोचलो, CSMTला पोचलो आता. झोपली, झोप लागली. सामान आहे. गुड मॉर्निंग.
चाललं आता जायचं आहे, चर्चगेटला जायचं आहे. 9ची भेटेल आम्हाला चर्च, 9ची भेटेल. आता फायनली एक टॅक्सी भेटली आम्हाला. किती वेळ तरी आम्ही थांबलो तिकडे वाजलबाग येते. आम्हाला ट्रेन आहे आता 15-20 मिनिटात ट्रेन आहे आम्हाला. सामान एवढं आहे ना, चालत जाता आलं असतं पण सामान एवढं आहे. ऑलरेडी रात्रभर झोपलो नाही आहे, त्याच्यात हालत खराब झाली. ते भाऊ थांबले आमचं नशीब. तिकडे टॅक्सीवाले थांबत नाहीत मे बी जवळच्या भाड्यांसाठी. हालत खराब झालं बरोबर सकाळची. चर्चगेट स्टेशनला पोचलो आता. थकलो एकदम. नशीब ते टॅक्सीवाले भेटले म्हणून नशीब होतं आमचं. टॅक्सीवाले जवळचा भाडा घेत नाहीत. तर त्याचं कारण विचारलं त्यांना तर ते बोलले का बसेस बंद आहेत, बसेसवाल्यांची स्ट्राईक आहे. पण टॅक्सीवाले जवळचा भाडा घेत नाही. त्यांना चान्स भेटला म्हणून आमचा बॅटला गया. एवढा वेळ आम्ही अर्ध्यात चालत आलो, टॅक्सी नाही भेटत करून. आणि नंतर कळलं कशामुळे नाही भेटत आहे. घरी कसा कधी पोचू असं झालंय. कॉर्न घेतल्यात खायला. भूक लागले फार एकदा. आहे ट्रेनची वाट बघत थांबलं. लागली नाही, इंडिकेटर नाही लागला असून. तर छानचा असं माहीत पडेल का. एवढं सामान घेऊन चालू झालं आहे टाईम ऑलमोस्ट. त्यामुळे ट्रेन सुटून आता उपयोग नाही आहे. काय करणार, बिस्किटचे ऑप्शन नाही. दुसरं काही खायला जाईल तर आता सकाळची वेळ आहे, घरी पोचायला पण वेळ आहे. त्याच्यामुळे दुसरा रिस्क नाही घेऊ शकत आहे. थांबलं आहे प्लॅटफॉर्मवरती. चालत खराब आहे, आपण गेलो पूर्ण. कधी ट्रेनमध्ये बसतो आणि घरी पोचतो. आला वेट करतो ट्रेनची. लागला इंडिकेटर. इंडिकेटर लागला. दुसरा बसत पण असतं ना काहीतरी. आणि आली पण ट्रेन. चला आधी सवारी करूयात, सवार होऊयात. सॉरी, बसलो ट्रेनमध्ये. जागा भेटली. विंडो सीट. फार वर्षानंतर विंडो सीट भेटले. चर्चगेटवरला पकडतो म्हणून लोकल रिकामीच आहे. पुढे बरे नक्की बरे. दादा लगेच विंडो सीट पकडून साधं काय आधी त्याने सीट पकडली. त्याला पाहिजे ती विंडो सीट. आता कधी प्रवास सुरू होतो आणि संपूर्ण झालं. आला टाईम तसा झालं. चला सुटो बस लवकर. चला सुटली ट्रेन. गणपती बाप्पा मोरया. ट्रेन सुटली. मला प्रवासाला प्रवास सुरू झाला तर आपला बस आता सुखात जावं. सकाळ सकाळ दिवस खराब. पोचलो पालघरला. सामान उतरवलं सगळं. आणि आता आम्ही दादा चालला आहे गाडी घ्यायला त्या शॉपवरती. गाडी घेऊन येईल कारण की तेच सोयीशीर पडेल आम्हाला. ऑटोमध्ये एवढं सामान घेऊन जाणं आणि फायनान्शियली पण थोडंसं महाग पडेल ना आम्हाला. गाडी आहेच येताना कारण की गाडी तशीच आणलेली ना.
त्याच्यामुळे फक्त आता गाडी घ्यायला गेलं शॉपवर थोडा वेळ लागला, 5-10 मिनिट थांबायला गेलं एवढंच मला. बाकी तर ठीक आहे, सामान आता तुम्हाला घरापर्यंत सोडेल, जसं घेऊन आलेलं तसं करते मदत माझी. तुझ्या ऑटोला मला थोडंसं मागचं आहे आणि ऑटो युजली त्या एरियात जात नाही. डायरेक्ट पप्पांकडे चाललं कारण की आता मी घरी जाऊन हे सगळं काढून आंघोळ कर, जेवण जेव मला पॉसिबल होणार नाही. त्यामुळे मी घरीच जाणार डायरेक्ट. ते आजचं जेवण दुपारचं तरी ॲटलिस्ट तिथं होऊन जाईल माझं. रेल्वे स्टेशनला आपला पालघर. वेलकम बॅक. भावाला स्वीट्स घेतल्यात आणि घरच्यांसाठी काहीतरी घेतो, भोलानाथमधून घेतो. इकडून परवडण्यासारखं नाही. सगळे तिच्यासाठीच एक पीस घेतलं तर ती पण ती बोलली म्हणून का मला हे चालणार बरं भोलानाथमधून घेतो. वडापाव घेतो आणि सामान घेतो पप्पांसाठी. आज इकडे भावाने समोरून सांगितलं चमचम घेऊन आहे म्हणून ती आजारी बरोबर आहेत, शाळेत नाही गेली. त्यामुळे माझ्यासाठी घेतलं तिथं फेवरेट आणि पप्पांचं घेतो आणि वडापाव माझ्यासाठी घेतो.